हॅलो, गुड मॉर्निंग. मी माझी सखी. तर चला, आजचं मॉर्निंगचं रुटीन चालू झालेलं आहे. इकडे चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत मी. इकडे आपलं रेग्युलर पाणी आहे, तो गॅसवर तापत ठेवलेला आहे. आता पाणी प्यायचं चपात्या करता करता. आणि आज वर्कआउट न करता फार्म हाऊसला जायचं झाडांना पाणी घालायला. ओरडायचा सकाळी सकाळी त्यांना फक्त खायला टाकायचं असतं. ये, हे काल खाऊ टाकलेलं होतं फरसाण. या या. या या. घरातली सगळी कामं आवरून आम्ही आता 9 वाजता फार्म हाऊसवरती आलेलो आहोत. कारण आज सकाळची शाळा असते ना, आणि फार्म हाऊसच्या शेजारीच आमच्या शाळा आहे ना. मग आज कसं शाळेकडून पाणी घेतो आम्ही. मग आज जरा झाडांना पाणी जास्त घालायला भेटेल. फार्म हाऊसच्या शेजारची शाळा आहे आमच्या. चला, आता मी झाडांना पाणी घालते. काय होते, आज वर्कआउट केलं नाही आहे ना, मग म्हटलं झाडांना पाणी घालणं, जे चालणं होतं तेच आपलं वर्कआउट असेल. मसरून आल्यानंतर लगेच दुपारच्या जेवणाची तयारी करते. आज मी कोबीची भाजी करणार आहे, ती पण मूग डाळ टाकून करते. त्यासाठी मी कांदा, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो घेतलेला आहे. इकडे गॅसवर इकडे मी कढई तापत ठेवलेली आणि तेल पण टाकून घेतलेलं आहे. आता लगेच मी सुरुवातीला मोहरीची फोडणी देते. मोहरी तडतडली का लगेच मी कांदा, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी देते. कांदा थोडासा लालसर झाला तर लगेच मी टोमॅटो टाकून घेते. आणि टोमॅटोसोबतच मी ही जी मूगडाळ घेतलेली आहे ना, ती पण टाकून घेते. म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होता मूगडाळ पण थोडी सॉफ्ट होऊन जाईल. मूगडाळ आणि टोमॅटो थोडे नरम झालेले आहेत. आता मी लगेच ह्याच्यामध्ये हळद टाकून घेते. गरम मसाला टाकते. गरम मसाला थोडा जास्तच टाकते, कारण कोबीच्या भाजीमध्ये गरम मसाला जास्त असेल ना तर कोबीच्या भाजीला टेस्ट खूप छान येते. आणि आता पुन्हा हे परतून घेते. एक मिनिट मी हे छान परतून घेते. आता छान मी परतून घेतलेलं आहे टोमॅटो आणि मूगडाळ मसाल्यांमध्ये. आता लगेच कोबी मी बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकते. आणि सहसा कोबीची भाजी जेवढी वाफेवर शिजवता येईल ना तेवढी वाफेवर शिजवून घ्यायची. लगेच मी मीठ टाकून घेते आणि पुन्हा एकदा भाजी मी परतून घेते. इथे छान कोबीची भाजी मी परतून घेते आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवते. आणि जेवढं वाफेवर होईल तेवढी ही कोबीची भाजी मी शिजवून घेणार आहे. आता हिला छान कोबीची भाजी वाफेवर शिजवून घेते. आता इकडे जेवण होतंयच. आणि आता दुपारचं जेवण झालं का आज जेवण बनवताच कॉल आला एका कस्टमरचा की आज ड्रायफ्रूटचे लाडू पाहिजेत.
ड्रायफ्रूटच्या लाडूची सगळी तयारी करून घेतलेली आहे. आत्ता जवळ रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. तेव्हा मी लाडू बनवायला घेते आणि मला 12च्या आत हे लाडू डिलिव्हरी करायची आहे. हे असे मी लाडू छोट्या छोट्या साईजचेच बनवणार आहेत, कारण काय त्यांच्या लहान मुलांना खायचे आहेत आणि मग ते म्हटले की साईज पण छोटीच करा, म्हणजे एका टायमाला एकच लाडू खायला भेटेल. ड्रायफ्रूटचे लाडू आपले रेडी झालेले आहेत. आता बरोबर 11ला 10 मिनटं बाकी आहेत, तोपर्यंत आपल्या इकडे लाडू पण रेडी झालेले आहेत. आता काय करते, थोडेसे थंड व्हायला देते आणि नंतर मग पॅकिंग करणार आहे. आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते, कारण आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.